तुम्हा सगळ्यांना मागच्या आठवड्यात जसं आम्ही प्रॉमिस केलं होतं की उकडलेल्या कैऱ्यांची एक नवीन रेसिपी दाखवू म्हणून, त्याप्रमाणे ती रेसिपी आम्ही घेऊन आलोय. हो ग, ऍक्च्युली काय माहितीये का की आता बघ उन्हाळा सुरू झालाय, काही मुलांना सुट्ट्या लागल्या आणि आपले सीबीएसई वाल्या मुलांना शाळा आहेत. बरोबर. शाळेत आल्यावर काही खाण्यापिण्यापेक्षा हे असंच काहीतरी ज्यूस दे, सरबत दे, काहीतरी थंडगार दे. हो ना. आणि नेहमीच ते बाहेरचे आईस्क्रीम, ते सिंथेटिक कलर असलेले सरबत ते द्यायला अजिबात इच्छा होत नाही. हो ना. मग आपला प्रिफरन्स कसा असतो, आयांचा पन्ह दे, लिंबू पाणी दे, कोकम सरबत दे. हो ना. पण बऱ्याचदा मुलांना त्याचाही कंटाळा येतो. हो ना. तर मग नेहमीसारखंच आपलं परंपरेला नाविन्याची जोड देऊन आज तू पुढची रेसिपी करणार आहेस ना? येस. तर आज आपण बघणार आहोत आपलं पारंपरिकच कैरीचं पन्ह, पण एका वेगळ्या रूपामध्ये, म्हणजे जेणेकरून आपल्या आजच्या जेनझीना पण ते आवडेल, नाही का? तर आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे पन्ह सोरबे. ओ वाव. म्हणजे सोरबे म्हणजे ना फळांचा रस आणि त्याचा आईस करून ते क्रश केलेलं. हो वाव. त्याच्यात दुधाचा अंश नसतो किंवा बाकी काही नसतं, फक्त फळांचा रस. तर त्याला सोरबे बनतात. तर मग पाश्चात्य देशात खूप करतात असं, वेगवेगळ्या फळांचे ज्युसेस करून त्याच्यात लिंबू पिळा, साखर घाला, असं हे वेगवेगळं करतात. तर मग मी विचार केला की आपल्या मुलांना आपलेच पारंपरिक पेय ते एका वेगळ्या ट्विस्ट मध्ये देऊया म्हणून आज आपण करतोय पन्ह सोरबे. तर आता आपण त्याचं साहित्य बघूया. आता इथे मी तुम्हाला साहित्य दाखवते. हे अगदी आपलं नेहमी आपण पन्ह करतो त्याचंच साहित्य आहे, पण इथे मी 2 प्रकारचे पन्हे करणार आहे. तर आधी आपल्या नॉर्मल पन्ह्याला लागतं तसं कैऱ्या, साखर. आता मी इथे प्रमाण नाही सांगत, कारण या कैऱ्या उकडून घेणार होतो आपण, मग त्याचा जितका गर असेल तितकीच साखर. तर ते आपण गर काढल्यावर त्याचं प्रमाण बघूया. फक्त गोड पन्ह करण्यासाठी आपल्याला वेलची पूड, केशर आणि मीठ. इथे तुम्ही सेंधव मीठ, काळं मीठ घेतलं तरी चालेल. आणि थोडंसं चमचमीत पन्ह करायला इथे मी भाजून घेतलेले जिऱ्याची पूड, चाट मसाला, पुदिन्याची पानं आणि मीठ. तर आता आपण सगळ्यात आधी कैऱ्या उकडून घेऊया. शिजवल्यानंतर कैरीमधील विटॅमिन आणि मिनरल्सचं काय होतं हे आपण थोडक्यात पाहूया. तर विटॅमिन्स हे ऑर्गॅनिक असतात, म्हणजे सजीव झाडं हे स्वतः तयार करतात. त्यामुळे एखादी कुकिंग प्रोसेस आपण ॲप्लाय करतो तेव्हा मात्र या विटॅमिन्सचा काही प्रमाणात लॉस होतो. पण मिनरल्सचं तसं नसतं. मिनरल्स हे इनऑर्गॅनिक असतात, म्हणजे सजीव झाडं हे पाणी किंवा माती यांच्यामधून हे मिनरल्स शोषून घेतात. त्यामुळे जेव्हा आपण कुठलीही कुकिंग प्रोसेस ॲप्लाय करतो तेव्हा हे मिनरल लॉस होत नाहीत. आता इथे आपण पाहिलं की प्रीतीनी ह्या अख्ख्या कैऱ्या इथे शिजवल्या आहेत. जर आपण त्या कापून किंवा त्याच्या फोडी करून शिजवल्या तर हे सगळे मिनरल्स पाण्यामध्ये विरघळतात, आणि असं पाणी जर आपण टाकून दिलं तर त्या मिनरल्सचा लॉस होतो. त्यामुळे ह्या अख्ख्या कैऱ्या शिजवाव्यात त्याचा खूप चांगला उपयोग होतो. जेव्हा आपण ही फळं शिजवतो तेव्हा त्यातील जे फायबरचं स्ट्रक्चर असतं ते चेंज होतं, आणि ते चेंज झाल्यामुळे ते आपल्या शरीरामध्ये पटकन ॲब्सॉर्ब केलं जातं. त्यालाच आपण बायो अवेलेबिलिटी म्हणतो, आणि त्याच्यामुळे त्याच्यात असलेले मिनरल्ससुद्धा आपल्या शरीराकडनं पटकन ॲब्सॉर्ब केले जातात. आपल्या कैरीच्या मागच्या भागामध्ये आपण कैरीमध्ये असलेल्या विटॅमिन्सची माहिती घेतली होती. तर आता आपण त्याच्यामध्ये असलेल्या मिनरल्सची माहिती घेऊया. कैरी खाल्ली की आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो, म्हणजे नैसर्गिकरित्या जशी थंड हवा असते तसं थंड एन्व्हायरमेंट आपल्या शरीरामध्ये निर्माण होतं. कारण का प्रत्येक मिनरल्सचा आपला असा एक स्वभाव असतो. कैरीमध्ये थोड्याफार प्रमाणात मॅग्नेशियम प्रेझेंट असतं, आणि हे मॅग्नेशियम शरीराला थर्मोरेग्युलेशन देण्याचं काम करतं. म्हणजे बाहेरचं टेम्परेचर कितीही बदललं तरी शरीरामधलं कोर बॉडी टेम्परेचर हे जसंच्या तसं मेंटेन करणं हे मॅग्नेशियमचं काम असतं. म्हणजे आजच्या भाषेत थोडक्यात सांगायचं झालं तर आपला रॉ मँगो इज कॉल्ड अ रेफ्रिजरंट.
आता मॅग्नेशियमचं दुसरं फंक्शन बघूयात. मॅग्नेशियम हे शरीरात स्वच्छता मोहीमच राबवतं असं म्हणायला हरकत नाही, कारण का मॅग्नेशियममुळे थायामिन निर्माण होतं आणि ही थायामिनची टीम आपलं बॅड कोलेस्ट्रॉल हे शरीरामधनं काढून घेतं आणि ते बाहेर टाकून द्यायचं काम करतं. कैरीमध्ये थोड्याफार प्रमाणात पोटॅशियम पण प्रेझेंट असतं, पण मुख्यत्वे त्याच्यात नॅचरली सोडियम प्रेझेंट असतं. उन्हाळ्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की घाम खूप येतो, त्यामुळे शरीरातलं सोडियम हे घामावाटे निघून जातं. पण कैरीमध्ये असलेल्या ह्या नॅचरल सोडियममुळे आपला तो सोडियमचा बॅलन्स अगदी उत्तम राखला जातो. हे खरं तर आपल्या पूर्वीच्या पाकशास्त्रज्ञांनी ह्या ज्या कृती शोधून काढल्या आहेत त्यांनी सांगितलेल्या ऋतुमानाप्रमाणे जर आपण घेतल्या तर आपल्याला शरीर अगदी उत्तम निरोगी ठेवण्यासाठी बाकी कशाचीच गरज पडणार नाही. त्यातलंच आपलं हे पन्ह. उन्हामुळे आलेला थकवा आणि हीटस्ट्रोकचा त्रास कमी करण्यासाठी आपण हे पन्ह वापरतो. म्हणजे थोडक्यात काय तर पूर्वापार चालत आलेली ही पद्धत की कैरी उकडून घ्यायची आणि त्याच्यात साखर किंवा गूळ घालून आपण हे पन्ह इथे बनवून ठेवतो. मागील भागात आपण कैरीमध्ये प्रेझेंट असलेले ॲसिड्सची माहिती पाहिली होती. आता हीच ॲसिड्स काय करतात तर पन्ह्यामध्ये आपण ही जी साखर घातलेली आहे त्या साखरेचं ह्या ॲसिड्समुळे ब्रेकडाऊन होतं, म्हणजे सुक्रोजचं रूपांतर ग्लुकोज आणि फ्रॅक्टोजमध्ये होतं आणि हे अगदी आपल्या शरीरामध्ये पटकन ॲब्सॉर्ब केले जातात. त्यामुळे जो थकवा असतो तो ह्याच्यानी कमी होतो आणि आपल्याला तरतरी येण्यास मदत होते. शिवाय कैरीमध्ये असलेले सोल्युबल फायबर हे सुद्धा पचायला सोपे होतात. मागे मी जसं म्हटलं होतं की कैरीमध्ये पेक्टिन असतं, तर हे पेक्टिन कैरी शिजवल्यानंतर घट्टपणा यायला जो मदत होते ती ह्या पेक्टिनमुळे होते. पण हे फक्त पेक्टिनमुळेच होतं का तर नाही. ह्याच्यात आपण जी साखर घालतो ही साखर कैरीमधलं पाणी शोषून घेते, त्यामुळे अर्थातच काय होतं पेक्टिनचे जे कण असतात ते पटापट एकमेकांबरोबरच जाळं बनवायला सुरू करतात. त्यामुळे आपल्या ह्या पदार्थाला जो घट्टपणा येतो तो ह्या प्रोसेसमुळे येतो. इथे हे जे आपण पेक्टिन फायबर बघितलं तर हे आपण शरीरात गेल्यानंतर तर ह्या फायबर्सचे गुणधर्म तुम्हाला माहितीच आहेत की एकतर फायबर्स असल्यामुळे ह्याची जी साखर तयार होते ती साखर शरीरात हळूहळू शोषली जाते आणि ह्या सगळ्या फायबर्समुळे बॅड कोलेस्ट्रॉल हे तुमच्या शरीरातनं बाहेर काढून टाकलं जातं. आता गर मी या बॉलमध्ये काढून घेते, म्हणजे आपल्याला प्रमाण साखरेचं ठरवता येईल. आता इथे एक बोल आपला गर झालेला आहे, तर त्याच प्रमाणात मी इथे साखर घेते आणि तुम्हाला साखर नको असेल तर सेम प्रमाणात तुम्ही गूळही वापरू शकता. गूळ किंवा आजकाल गुळाची पावडर मिळते ती पण चालेल. आता मी हे दोन्ही छान मिक्सरमधनं वाटून घेते. आता आपलं हे तयार झालेलं आहे. ते मी 2 फ्लेवर्ससाठी 2 वेगवेगळ्या भांड्यांमध्ये काढून घेते. आता हे 2 आपले झालेले आहेत, तर पहिला बोल घेते मी. त्यात आपलं नेहमीप्रमाणे जे गोड आपण कैरीचं पन्ह करतो त्याच्यासाठी अर्धा टीस्पून वेलची पूड, पाव टीस्पून केशर आणि अगदी चवीसाठी चिमूटभर मीठ. इथे तुम्ही सैंधव मीठ पण घेऊ शकता. आता हा जो पल्प आहे ना तो आपण असाच फ्रीजमध्ये ठेवून दिला तरी चालेल, म्हणजे जेव्हा पन्ह करायचं आहे तेव्हा ह्यात पाणी घालून कालवून सर्व केलं तरी चालतं. आता दुसऱ्या फ्लेवरसाठी ना थोडंसं मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा टीस्पून आणि आवडत असेल तर चाट मसाला 2 चिमूट. आणि मी ही 10 ते 12 पुदिन्याची पानं घेतली ते पण ह्याच्यात टाकते. आणि परत हे सगळं एकदा आपण मिक्सरमधनं फिरून घेऊया, म्हणजे छान हिरवा कलर येईल आपल्या पन्ह्याला. है ना, हे बघा एकत्र वाटलं असं छान हिरवागार रंग आलेला आहे. आता आपण इथे पन्ह करून घेऊया पाणी घालून.
मगाशी मिक्सरला जो थोडा थोडा गर लागला होता ना, तो मी या पाण्याने मिसळून घेतला आणि तेच पाणी वापरते. आता आपलं हे पन्ह रेडी झालेलं आहे. आणि आता आपण हे पुदिन्याचं चटपटीतवालं पन्ह करूया. आता आपले हे 2 फ्लेवर्स तयार झालेले आहे, केशर वेलची आणि पुदिना. तर आता आपण हे छान आईस ट्रेमध्ये बर्फ कसा सेट करतो तसं हे दोन्ही पन्ह सेट करून घेऊ. हे बघा, आता आपले मगाशी सेट करायला ठेवलेलं केशर वेलची आणि पुदिना फ्लेवरचे आपले पन्ह्याचे बर्फ तयार झालेले आहे. ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, मस्तपैकी आपले आईस क्यूब तयार झाले. आता पटापट आपण हा आईस क्रश करून घेऊया. माझ्याकडे इथे आईस क्रशर आहे, पण तुम्ही मिक्सरमधनं इंचवर फिरवून पण आईस क्रश करून घेऊ शकता. मस्त बर्फ पडतोय का अगदी. आपलं छान पन्ह्याचं क्रश आईस क्रश तयार झालेलं आहे. आता आपण आपलं हे पुदिना फ्लेवरचं पण क्रश करून घेऊ. हे बघा, पुदिन्याचं चटपटीत आईस क्रश रेडी आहे. आता आपण हे दोन्ही सर्व कसं करायचं ते दाखवते. हे दोन्ही क्रश रेडी आहेत, म्हणजे आपला पन्ह सोरबेट 2 फ्लेवरमध्ये रेडी आहे. केशराच्या काड्या टाकते आणि पुदिना फ्लेवरला चाट मसाला भुरभुर देते. प्राकृत रूट्सच्या ब्रीद वाक्याप्रमाणे परंपरेला आधुनिकतेची कास, तर त्याचप्रमाणे आपलं पन्ह सोरबेट रेडी आहे. नक्की करून बघा, मुलांना द्या, स्वतःही घ्या आणि आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला कसं वाटलं. आणि सुट्टीत अशाच अजून काही नवीन रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर प्लीज प्राकृत रूट्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मध्व आम्ला लवणा भोग्या ऋतौ ग्रीष्म दिनस्य च. अर्थातच ह्याचा अर्थ असा होतो की उन्हाळ्यामध्ये मध्व म्हणजे मधुर, आम्ल म्हणजे आंबट, लवण म्हणजे आपलं मीठ, ह्या सगळ्या पदार्थांनी युक्त असलेल्या रसांचं सेवन करावं असा ह्या श्लोकाचा अर्थ होतो. तर असे पदार्थ उन्हाळ्यात खाण्यासाठी योग्य असतात.